परीक्षेत कमी गुण मिळाले, पेपर फुटला की करिअरची भीती। आज आपल्या देशातील लाखो विद्यार्थी एका अशा अदृश्य युद्धाशी लढत आहेत जिथे दररोज कोणाचं ना कोणाचं भवितव्य आणि आयुष्य पणाला लागले। गेल्या 10 वर्षात विद्यार्थी आत्महत्यांमध्ये तब्बल 80% प्रचंड वाढ झाली आहे। ही केवळ एक आकडेवारी नाही, तर आपल्या शिक्षण व्यवस्थेला मिळालेली एक अत्यंत गंभीर ताकीद आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण देशातील शिक्षण व्यवस्था, नीट प्रश्नपत्रिका फूट प्रकरण, विद्यार्थ्यांवर असणारा अभूतपूर्व मानसिक ताण या संपूर्ण विषयावर सविस्तर बोलणार आहोत। हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। काही महिन्यांपूर्वी घडलेल्या नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता। विद्यार्थ्याच्या अहोरात्र कष्टावर जेव्हा गैरप्रकारांचे पाणी फिरले तेव्हा देशभरात संतापाची लाट उसळली। प्रश्नपत्रिका फुटी आणि त्याच्या तणावातून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी विविध विद्यार्थी संघटनांसह कॉकरोच जनता पार्टीने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीसह देशातील अनेक भागात जोरदार निदर्शने झाली। विशेष म्हणजे नीट परीक्षा रद्द झाल्यानंतरच्या अवघ्या काही आठवड्यात डझनभरहून अधिक विद्यार्थ्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या। पण प्रश्न फक्त परीक्षेचाच आहे का? तर नाही। विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय कारबलच्या अंतरिम अहवालात काही अत्यंत गंभीर निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत। या अहवालानुसार देशातील अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रशिक्षित समुपदेशकांची प्रचंड कमतरता आहे। विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचा धोका वेळेत ओळखण्यासाठी आवश्यक असणारी कोणतीही मजबूत यंत्रणा बहुतांश संस्थांकडे नाही। मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करणारे कार्यक्रम आणि संकट समयी विद्यार्थ्यांना त्वरित भावनिक मदत मिळवून देणाऱ्या सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत। स्पर्धेच्या या युगात करिअरचा वाढता दबाव, पालकांच्या अवाजवी अपेक्षा आणि मानसिक आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे विद्यार्थी आतून पूर्णपणे खचत चालले आहेत। या गंभीर समस्येवर शिक्षण तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे? तर तज्ज्ञांच्या मते केवळ परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करून हा प्रश्न सुटणार नाही। शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मजबूत समुपदेशन व्यवस्था उभारावी लागेल। शिक्षकांना विद्यार्थ्यांचा मानसिक ताण ओळखण्याचे विशेष प्रशिक्षण घ्यावे लागेल। सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे मूल्य केवळ गुण, निकाल किंवा स्पर्धा परीक्षांतील यशावर ठरवणे थांबवावे लागेल। अपयश हा आयुष्याचा शेवट नसून ती शिकून पुढे जाण्याची एक संधी आहे। हा सकारात्मक संदेश समाजाने आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे। मित्रांनो, एखादी परीक्षा किंवा निकाल तुमच्या आयुष्यापेक्षा नक्कीच मोठा असू शकत नाही। तुम्ही आहात तर तुमचे भवितव्य आहे। जर तुम्ही किंवा तुमचा एखादा मित्र मानसिक तणावात असेल तर मन मोकळेपणाने बोला, मदत मागा। टोकाचा निर्णय हा कधीच उपाय असू शकत नाही। आपल्या शिक्षण व्यवस्थेत नक्की काय बदल व्हायला हवे आणि विद्यार्थ्यांवरचा हा ताण कमी करण्यासाठी पालकांनी कशी भूमिका घेतली पाहिजे? तुमची मते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि चर्चा सुरू करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा महत्त्वाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचेल। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। काळजी घ्या। धन्यवाद।